नमस्कार, साथी कलारंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकच महिन्यामध्ये 10 किलो वजन कसे कमी केले, त्याच्यासाठी मी नाही उपवास केला, नाही भुकी राहिली, माझा संपूर्ण डाएट चार्ट प्लस परफेक्ट डेली रूटीन मी फॉलो केलेला आहे। जर तुम्ही हा माझा डाएट चार्ट प्लस परफेक्ट डेली रूटीन फॉलो करशाल तर 100% तुमचे पण वजन कमी होईल। आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईबचं बटन दिसत आहे, सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणून लाईक करून द्या। डेली रूटीनची पहिली टिप आहे की वजन वाढतंय त्याचा स्वीकार करा, कारण स्वीकार करू तरच बदल करण्याची मनापासून तयारी होईल। म्हणून पहिले तर हे नक्की करा की माझं वजन वाढलं आहे आणि वाढत आहे, ते मला कमी करायचं आहे बरं का, हे स्वीकारायचं आहे। दुसरी टिप, वजन कमी करायचं आहे म्हणून उपाशी राहायचंय, ही गैरसमज तुमच्या डोक्यातून काढून टाका। पुष्कळ लोकांना असं वाटतं की आपण भुके राहू म्हणजे अन्न कमी जाईल, वजन कमी होईल, पण हे अगदी खोटं आहे बरं का। जर आपण उपवास करू आणि भुके राहू तो वजन तर कमी होणारच आहे, पण त्याच्याबरोबर तुमच्या अंगामध्ये अशक्ती येईल, तुमच्या अंगामध्ये विटामिन पोषक घटकाची कमी उणीव होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसरे अनेक आजार लागू शकतात। आणि म्हणतात ना, एक सांधे तर तेर तुटे, तसं होऊन जाईल। आणि म्हणून ही गैरसमज तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका की वजन कमी करायचं तर उपाशी राहावं लागेल। तिसरी टीप, सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायचं आहे, पण त्याच्यामध्ये लिंबूचा रस किंवा मध वगैरे अजिबात टाकायचं नाही। तर सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायचं आहे, कारण की शरीराला प्रथम जागे करणे गरजेचं आहे। आत आपलं पोट रिकामं असतं, सकाळी उठल्याबरोबर आपण मध पाणी लिंबू पाणी असं पिऊन शरीरामध्ये पचनक्रिया सुरू होऊन जाते आणि त्याच्यामुळे आपलं शरीर सक्रिय होऊन जातं, कामाला लागून जातं डायरेक्ट। तसं न व्हायला पाहिजे, तर म्हणून आपण फक्त कोमट पाणी प्यायचं आहे, जेणेकरून आपले शरीर डिटॉक्स होऊन जाईल। तर सकाळी उठल्याबरोबर रोज कोमट पाणी प्यायची, कारण की त्याच्याने शरीर डिटॉक्स होऊन जातं, पूर्ण शरीर धुतलं जातं। ते थोड्या वेळाने तास अर्ध्या तासाने तुम्हाला जो काही नाश्ता करायचा आहे तो नाश्ता तुम्ही करू शकता। चौथी टीप आहे, सकाळी उठल्यावर 15 मिनिटापर्यंत मोबाईल अजिबात पाहायचा नाही। मन शांत राहील तर मन ऐकेल। हल्लीच्या लोकांना काय सवय आहे, सकाळी उठल्याबरोबर पहिले मोबाईल पाहतात आणि मग देवाचं नाव घेतात, अशी सवय पडून गेली। आणि मोबाईल एकदा पाहायला लागलं म्हणजे मनुष्य पाहत राहतं आणि मन मग मात्र आपल्या ऐकत नाही। आणि म्हणूनच ही टीप फॉलो करायची आहे। 5वी टीप, सकाळी उठल्याबरोबर ट्रेसिंग वाली, ज्याच्याने आपला घाम निघेल तशी एक्सरसाइज करायची आहे। आता सकाळी उठल्याबरोबर काही लोक काय करतात, हलकीशी हातपाय हलवतात, झाली कसरत, किंवा काहीच करत नाही, तर तसं चालणार नाही। तर थोडी ट्रेसवाली कसरत करायची, जेणेकरून आपल्या शरीराचा घाम निघेल। आणि शरीराचा घाम निघतो त्याचा अर्थ आपल्या शरीराची चरबी जळते बळते, आणि म्हणून तशी एक्सरसाइज मी करत होती। ट्रेसवाली घाम निघेल तशी एक्सरसाइज करायची आहे। आणि हे पण लक्षात ठेवा, त्याच्यासाठी तुम्हाला जिम मध्ये जायची जरूर नाहीये बरं का, घरीच करायची आहे। 6वी टीप, ब्रेकफास्ट कधीच बंद केला नाही, कारण की आपण ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता जर आपण बंद केला ना तर आपल्याला दुपारची किंवा संध्याकाळची जास्त भूक लागते आणि आपण उलट जास्त प्रमाणात खातो। आणि म्हणून ब्रेकफास्ट तर करायचाच आहे, ब्रेकफास्ट तर सकाळी करायचाच, भूक अजिबात राहायचं नाही। पण ब्रेकफास्ट मध्ये आपण अशा वस्तू घ्यायच्या की ज्याच्याने आपली चरबी वाढणार नाही। पोहे खा किंवा मुरमुरे खा, असा हलका फुलका आणि साधा सुद्धा नाश्ता करायचा आहे। तुम्ही लोणी लावून ब्रेड खाशाल किंवा एकदम भरगच्च तेलगटवाले वडे खाशाल तर तसा नाश्ता त्याच्यात चालणार नाही बरं का। 7, मी ब्रेकफास्ट मध्ये 2च पर्याय ठेवले होते, एक तर पोहे आणि दुसरं उपमा। उपमा नसेल तर त्याच्या जागेवर बाफलेले अंडे असा मी नाश्ता करायची। आणि ह्या नाश्त्यामुळे माझं पोट तर भरायचं, शरीराला पोषण पण भेटायचं।
तर असा तुम्ही बी कोणतेही दोनच हलके फुलके नाश्ते तुम्ही सिलेक्ट करा, अलटून पलटून तेच तुम्ही खात राहा. सकाळी गोड खायची इच्छा झाली तर एखादे फळ खाऊन घ्यायचे. बिस्किट, वेफर असे जंक फूड खायचे नाही. सकाळची वेळ म्हटली म्हणजे आपल्याला चहा कॉफीची तलप लागते आणि लागते आणि लागते, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये साखरचं प्रमाण, साखर भरमसाठ प्रमाणात आपल्या शरीरात जाते. आणि म्हणून सकाळच्या वेळेला तुम्हाला जर गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही कॉफी किंवा चहा अजिबात घ्यायची नाही. त्याच्याऐवजी एखादं तुम्हाला आवडेल ते फळ खाऊन घ्या, ते बी गोड असतं आणि त्याच्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण होईल. एक फळ खाल्लं तर तुमचं शरीर, तुमचं पोटही भरेल आणि तुमच्या शरीराला पोषण बी भेटेल. विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, फायबर सगळंच भेटेल. आणि म्हणून सकाळी गोड खायची इच्छा झाली तर एक फळ खाऊन घ्या. मला गोड खायला फार आवडतं बरं का. सकाळ झाली म्हणजे मला चहाची तलप लागते. मी कोणतंही एक फळ खाऊन घ्यायचे. तर तुम्ही तसे करू शकता बरं का. नाश्त्यामध्ये चहा प्यायची इच्छा झाली तर आठवड्यातनं एखाद वेळा चहा तुम्ही पिऊन घ्या, काही हरकत नाही. पण साखर नको हे लक्षात ठेवायचं आहे. तर तुम्ही गुळाची चहा बनवून पिऊ शकता. मला चहाची एवढी तलप आहे तरी पण मी चहा अजिबात सोडून दिली नाही. साखरेची नाही, गुळाची कशाची चहा पित नाही. मी फळच खाऊन घेते. मला बाहेर फुकटाची चहा भेटते ना तरी मी पित नाही. फुकटाची चहा पिली ना नंतर घरची चहा प्यायची पण इच्छा होते आणि मग शरीरामध्ये साखरचं प्रमाण वाढून जातं आणि मग चरबी वाढायला तर सुरुवातच होणार. म्हणून डाएट तर डाएटच. टिप नंबर 10, दुपारी जेवणामध्ये ताटभर नाही तर पोटभर खायचे. 80% भूक कमी होईल तेवढं खायचं. आता डाएट करतोय त्याचा अर्थ हे नाही झालं की काही खायचं नाही. खायचं, पोट भरून खायचं, पण काय खायचं? सलाड खा तुम्ही. सलाड खायचे म्हणजे त्याच्यामध्ये फायबर, विटामिन, मिनरल सगळंच भेटतं आणि पोटही भरतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवण कराल ना तर जेवण तुम्हाला अगदी कमी जाईल आणि तुमचं वजनही वाढणार नाही. टिप नंबर 11, भात मी पूर्ण बंद केला नाही पण पाव वाटी खायची, कारण की डाएट टिकवून ठेवायचा होता ना. म्हणून आज जे आपण पूर्ण बंद केला आणि आपल्याला भात खायची सवय, भात शिवाय पोट भरत नाही हे नक्की. आणि म्हणून आपल्याला भात खायची जर सवय आहे तर थोडासा भात खाऊनच घ्यायचा आहे. जर नाही खाल्ला आणि खायची इच्छा झाली तर मग आपण भरमसाठ खायला लागतो. आणि एकदा भरमसाठ तुम्ही भात खाल्ला तर तुम्हाला रोज तो भात खायची इच्छा होईल. आणि म्हणून ह्याप्रमाणे डाएट करायचं आहे. टिप नंबर 12, भाजी रोज वेगळी ठेवली पण तेल कमी, मीठ कमी, पण चव कमी नाही होऊ दिली बरं का. आपल्या भारतामध्ये भाज्या, विविध प्रकारच्या भाज्या येतात आणि म्हणून मी रोज वेगवेगळ्या भाज्या खाते, जेणेकरून आपल्याला प्रत्येक भाजीचे विटामिन, मिनरल, प्रोटीन, खनिज क्षार आणि फायबर मिळत राहतं आणि आपल्या शरीराला पूर्ण पोषण मिळतं. टिप नंबर 13, दुपारची झोप पूर्ण बंद केली, कारण की झोप स्लो मेटाबॉलिझम आहे. म्हणून दुपारी आपण जेवण करतो, थोडंसं हिरतो फिरतो, नाही हिरतो फिरतो फिरतही नाही आणि आपण मस्त आरामशीर झोपून जातो. आणि जेवलेलं असल्याने झोप तर चांगली लागून जाते, पण आपण खाल्लेलं अन्न पोटामध्ये जसं न तसं पडून राहतं आणि अन्न पडून राहिल्याने ते पचत नाही आणि त्याच्यामुळे गॅस, ऍसिडिटी असं पण होतं आणि त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं. आणि म्हणून दुपारची झोप पूर्ण बंद करायची आहे बरं का. दुपारी भूक लागली तर चहा नाही तर मुठभर चणे किंवा शेंगदाणे खायचे आहेत. म्हणून दुपारच्या वेळेला मोस्ट आपल्या भारतामध्ये लोक चहा पितात, कारण की चहा पिल्याने भूक पण कमी होते आणि शरीराला थोडी ताजगी पण भेटते, ताजेतवानेपणा भेटतो. आणि म्हणून दुपारी आपण चहा पितो. पण आपल्याला साखर संपूर्ण बंद करायची आहे, म्हणून दुपारी चहा अजिबात प्यायची नाही. त्याच्याऐवजी पोषक, अगदी पोषक मूठभर चणे खा. चण्यांमध्ये सिग्नता नाहीये म्हणजे चरबी नाहीये आणि हे कोरडे चणे खाल्ल्याने आपल्याला पाणी तहान पण लागते, आपण पाणी पण पितो, त्याच्यामुळे आपलं पोट भरलेले राहते आणि संध्याकाळी आपण जेवण पण कमी करतो. टिप नंबर 15, संध्याकाळी जेवण झाल्यावर संध्याकाळी 20-30 मिनिटं चालण्याचा नियम ठेवला. जिम्स नाही आणि एक्सरसाइज पण नाही.
संध्याकाळी जेवण झाल्यावर नियमित 20-30 मिनिटं चालायला गेले तर आपण जे काही खाल्लेलं आहे त्याचं पचन चांगल्या रीतीने होऊन जातं आणि त्याच्यामुळे रात्री झोपल्यावर आपल्या शरीरातलं पचन चांगलं झाल्यावर रात्री आपण झोपल्यावर आपल्या शरीराची चरबी वाढत नाही. आणि म्हणून संध्याकाळच्या टायमाला 15-20 मिनिटं तरी निदान तुम्ही रोज चालत जा, तर तुमची शरीराची चरबी वाढणार नाही आणि तुमचे वजन आपोआप कमी होईल. टीप नंबर 16, रात्री 7:30च्या आधी जेवण करण्याचा पूर्ण नियम मी पाळला. झालं म्हणजे जेवण करून घ्यायचं. सूर्यास्त व्हायच्या टायमाला आपलं जेवण होऊन जायला पाहिजे, जेणेकरून 2-4 तास आपल्या जवळ असतात, त्याच्यामध्ये हलनचलन मध्ये आपण खाल्लेलं पचून जातं. टीप नंबर 17, रात्रीच्या जेवणात भात खिचडी संपूर्ण बंद. डाळ भाजी सूप असंच खायची. आता रात्रीच्या टायमाला तुम्ही भात खिचडी जर खाल्ली तर तुमचं वजन वाढणारच, हे तर शक्यच आहे. आणि म्हणून रात्रीच्या टायमाला शक्य असेल तोपर्यंत लिक्विड फॉर्म जास्त प्यायचं. टीप नंबर 18, रात्री झोपण्याआधी पाणी जास्त नाही, ती सूज आणि झोप दोन्ही बिघडवते. आता रात्री झोपायच्या आधी जर पाणी तर प्यायचं जे, पण जास्त प्रमाणात प्यायचं नाही, थोडंसं प्यायचंय. रात्री जर पाणी तुम्ही जास्त पिलात तर तुम्हाला रात्री टाइम बे टाइम तुम्हाला लघवीला होईल आणि तुम्ही उठाल, जेणेकरून तुमची झोप मोडेल आणि पुन्हा झोप येणे म्हणजे खूपच त्रासदायक राहतं बरं का. रात्री पाणी पिऊन जर तुम्ही झोपले तर तुम्हाला हार्ट अटॅक अजिबात येणार नाही. आणि म्हणूनच रात्री पाणी तर तुम्हाला प्यायचंच आहे, पण थोड्या प्रमाणात प्यायचंय, जेणेकरून आपल्या झोपमध्ये खलेल पडणार नाही. टीप नंबर 18, रोज वजन काट्यावर वजन मोजलं नाही. आठवड्यात एखाद वेळा वजन मोजलं आणि काही वेळेस तर मोजलं पण नाही मी. टीप नंबर 20, 1 महिना वजन मोजलं नाही, कपडे सैल झाले त्याच्यावर लक्ष दिलं, माझा डाएट चार्ट आणि परफेक्ट डेली रुटीन चालूच ठेवलं मी, आणि मी वजन काट्यावर वजन 1 महिन्यापर्यंत मोजलंच नाही. फक्त कपडे कसे होत आहे त्याच्यावरून मी लक्षात येत होतं माझं की कपडे सैल होते म्हणजे माझं वजन घटत आहे, कपडे सैल होते म्हणजे माझं वजन घटत आहे, असं मी मात्र लक्ष ठेवलं. आणि 1 महिन्यानंतर वजन मोजलं तर आचार्याचा धक्काच बसला, 10 किलो वजन कमी झालं. स्वप्नात पण विचार केला नव्हता की वजन इतकं कमी होऊन जाईल. टीप नंबर 21, बाहेरचं खाणं संपूर्ण बंद नाही, पण आठवड्यातून 1 वेळा, ते पण प्रमाणात. काही लोक काय करतात, डाएट करत आहे म्हणून बाहेरचं अजिबात खात नाही. असं नाही करायचं. आपली इच्छा झाली तर खावं, प्रमाणात खायचं. महिन्यातनं एखाद वेळा गेले किंवा आठवड्यातनं एखाद वेळा गेले आणि भरमसाठ खाऊन घेतलं, तसं अजिबात करायचं नाही. मात्र 6 दिवस तुमचे असेच गेले आणि 1 दिवस असं खाऊन घेतलं की एकच दिवसामध्ये तुमची चरबी वाढून गेली, असं व्हायला पाहिजे नाही. म्हणून आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं एखाद वेळा तुम्ही बाहेरचं खा, पण प्रमाणात खा. टीप नंबर 22, डाएट फसला तर स्वतःला दोष दिला नाही बरं का मी, तर पुढच्या जेवणात ट्रेक्स करून घेतला, म्हणजे पुढच्या जेवणामध्ये मी ऍडजस्ट करून घेतलं, पण स्वतःला दोष देत बसले नाही. माझं खोटं टेन्शन घेऊन शरीराचं वजन मी वाढू दिलं नाही. आणि तुम्ही बी हे लक्षात ठेवायचंय बरं का, पण पुन्हा ती चूक होणार नाही ते मात्र लक्षात ठेवायचं बरं का. टीप नंबर 24, घरचं काम एक्सरसाइज म्हणून केलं, कारण की शरीराचे हलनचलन चरबी बाळते, चरबी वितळते, चरबी कमी करते. आता जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज करायची किंवा एक्सरसाइज करायची त्याच्यापेक्षा आपल्या घरामध्ये पुष्कळ काम असतं, ते काम करायचं. म्हणजे काम केल्याने शरीराचे हलनचलन होते आणि आपली एक्सरसाइज बी होऊन जाते आणि आपले घर स्वच्छ पण राहते आणि आपल्या घरच्या लोकांना कामामध्ये मदत पण होऊन जाते. आणि म्हणून शक्यतोवर घरचे काम आपण स्वतः करायचे आहे. टीप नंबर 25, रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघायचं बंद. उशिरा झोपलं तर वजन वाढतं. मी रात्री उशिरापर्यंत मोबाईल अजिबात बघायची नाही, कारण की मोबाईल बघत राहिलं म्हणजे मोबाईलमुळे आपल्या डोक्यामध्ये ते विचार येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला लवकर झोप लागत नाही.
आणि लवकर झोप लागली नाही म्हणजे आपण टाइम बे टाइम झोपतो आणि टाइम बे टाइम झोपल्याने आपल्या शरीरामध्ये वजन वाढतं आणि म्हणून रात्री लवकर 10 वाजेपर्यंत झोपून जायचं आणि सकाळी 4-5 वाजेपर्यंत उठून जायचं. तर तुम्ही पण 30 फॉलो करायची आहे बरं का. टिप नंबर 27, रोज वजन कमी होतंय का याच्यापेक्षा टिकतंय का याच्यावर विशेष लक्ष दिलं. आपलं डेली चार्टचं जे रुटीन ठेवलेलं आहे ते रुटीन प्रमाणे आपण चालत आहोत. तो वजन कमी होत आहे की नाही होत आहे त्याच्यावर अजिबात लक्ष द्यायचं नाही तर त्याच्यावर लक्ष दिलं ना जर कधी वजन कमी होतं कधी नाही होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ट्रेस होऊन जातो. ट्रेस झालं तर वजन कमी होणार असेल ना ते पण होणार नाही, उलट वाढेल. आणि म्हणून वजन कमी होत आहे की नाही त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं, पण आपलं रुटीन तर तुटत नाही ना त्याच्यावर खास लक्ष द्यायचं आहे आणि शक्यतो रुटीनला आपण तुटू द्यायचं नाही. टिप नंबर 30 दिवसामध्ये 10 किलो वजन कमी झालं तर आत्मविश्वास वाढला. डाएट चार्ट आणि परफेक्ट डेली रुटीनने 30 दिवसामध्ये 10 किलो वजन कमी झालं. याच्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि मला असं वाटलं की मी माझं वजन कमी करू शकते. पण माझं वजन जवळजवळ 65 किलो होतं आणि 65 किलोवरून माझं वजन 55 किलो होऊन गेलं आणि आता मला काही 2-3 किलो वजन कमी करायचं होतं, जास्त काही कमी करायचं नव्हतं. आणि म्हणून माझा आत्मविश्वास वाढला की आता हे 2-3 किलो वजन पण माझं सहजरित्या कमी होईल आणि माझं जे नॉर्मल वजन आहे 50 ते 52 ते आता परफेक्ट राहील. या डाएट प्लॅनने मी माझं वजन टिकवून ठेवेल. आज पण मी कारण वजन कमी करणे नाही तो वजन कमी झालेलं टिकवून ठेवणे खरं यश आहे. आणि म्हणून कारण की माझी उंची आहे 5 फूट 1 इंच आणि माझं वजन आहे आणि माझं वय आहे 63, तर त्या मानाने 53 किलो वजन तर मला परफेक्ट वाटतं. आता काही त्याच्यापेक्षा कमी पण करायचं नाही आणि याच्यापेक्षा वाढूही द्यायचं नाही. म्हणून मी हा डाएट चार्ट थोडा बदल करून त्याचा मी वापर करत आहे. त्याच्यामुळे मग मी डाएटमध्ये सर्वात जास्त काय केलंय माहिती, चणे खाल्ले. चणे खाल्ल्याने काय व्हायचं, पाणी खूप जायचं आणि पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागायची आणि त्याच्यामुळे जेवण कमी व्हायचं. फ्रूट मात्र मी खायची, रात्री दूध मात्र मी प्यायची आणि त्याच्यामुळे माझं वजन 1 महिन्यामध्ये 10 किलो कमी झालं. आणि पुन्हा थोडंसं कमी केलं मी आणि त्याच्यानंतर डाएट चार्ट थोडा फेरफार करून मी तो आत्तापर्यंत चालू ठेवला आहे. आणि आज हल्ली माझं वजन 63 वय असल्यावर पण माझं वजन फक्त 53 किलो आहे. हा मला चार्टने मला मात्र फरक पडला आहे आणि म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. आता तुम्ही पण हा डाएट चार्ट फॉलो करा. मला विश्वास आहे 100% तुम्हाला पण फरक पडेल. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की कॉमेंट करायचं आहे बरं का. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल म्हणून लाईक करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब नक्की करून द्या. अशाच नव्या व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. जय श्री कृष्ण.